नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना? तर आज आपण अशा प्रकारे बाजारातून गाजरे विकत आणण्यापासून ते त्याचा दाणेदार असा हलवा बनवेपर्यंत सर्व काही एकाच व्हिडिओमधून बघणार आहोत. आणि हो, न चुकता न बिघडता कोणत्याही प्रकारचा खवा मावा जास्तीचं तूप न वापरता खव्याऐवजी घरचाच एक साधा सुधा पदार्थ वापरून एकदम जबरदस्त चवीचा गाजर हलवा आपण बनवणार आहोत, जो चवीला अगदी खवा घातलेल्या हलव्याप्रमाणेच लागतो. आणि आजची ही कृती अगदी प्रमाणबद्ध आणि संपूर्ण टिप्स सहित आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं आपण पाऊण किलो गाजरे आधी स्वच्छ धुवून घेतलेत. आता त्याचा पुढचा आणि मागचा भाग कट करून घेते आणि मधून 2 भाग करायचेत. ही गाजरं अशी लांब असल्यामुळं ना मी त्याचे 2 भाग करून घेते. गाजर हलवा करताना ना शक्यतो अशी मोठी मोठी गाजरच निवडायची, म्हणजे ती खिसताना सोपी पडतात. नाहीतर मग काय होतं, जर बारीक बारीक गाजरं असतील ना तर खिसायला खूप त्रास होतो. तर बघा, असे 2 भाग केल्यानंतर आता आपण या सर्व गाजरांच्या साली काढून घेऊया. काय होतं, गाजरांच्या वरती ना असे खूप बारीक अशी मुळं राहिलेली असतात, खूप म्हणजे अगदी धाग्याप्रमाणे. मग ती खिसल्यानंतर ही तशीच राहतात. त्याच्यामुळे मी नेहमी अशा प्रकारे सालं काढूनच घेते गाजरांची. बघा, तेवढ्या गाजरामध्ये एवढी सालं आणि त्याचा पुढचा मागचा भाग निघलेला आहे. असं आता आपण ही गाजरे खिसून घेऊया. सगळ्यात अवघड काम या गाजर हलव्याच्या रेसिपीतलं म्हणजे गाजर खिसायचं. एवढा टाइम जातो ना याच्यामध्ये, तेवढ्या टाइम मध्ये ना गाजर हलवा बनवून होईल तेवढा टाइम जातो. पण काय करणार, गाजर खिसल्याशिवाय तर आपण पुढचं काहीच करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी गाजर खिसून घेऊया. आणि बघा, गाजर खिसताना ना मध्ये एक असा कडक भाग असतो पिवळा, तो भाग कधी घ्यायचा नाही. म्हणजे माझी आजी तर म्हणायची की खाताना पण तो मधला भाग खायचा नाही आणि गाजराचा कोणता पदार्थ करताना पण हा मधला पिवळा भाग घ्यायचा नाही. त्यामुळे मी घेत नाही. जर कोवळं गाजर असेल ना तर चालतं, पण असं जर निब्बर गाजर असेल तर मग हा भाग काढून टाकायचा. आपली गाजरं खिसून होईपर्यंत मी तुम्हाला माझ्या लहानपणीची एक गंमत सांगते, जी या गाजर हलव्याशी खूप जोडलेली आहे. तर काय झालं होतं, मी 3री-4थी मध्ये असेल तेव्हा टीव्हीवरती ही गाजर हलव्याची मी रेसिपी बघितली होती. आणि मला लहानपणापासूनच असं काहीतरी ट्राय करत बसायची सवय होती. आणि म्हटलं चला मग आपण ही गाजरचा हलवा बनवूया. घरचीच गाजरं होती. मग दुपारी सगळे कामात असताना, शेतात गेलेले असताना काय केलं, गाजर बिजर खिसून घेतलं, साखर घेतली. पण ना त्याच्यामध्ये तूप घालायचं, दूध घालायचं सगळं विसरून गेले मी. फक्त गाजर घातलं, साखर आणि पाणी घातलं आणि तो एकदम बेचव असा गाजर हलवा तयार झाला होता. खाऊन बघितला, मलाच आवडला नाही. त्यामुळं कोण यायच्या अगोदर तो गायब केला, म्हणजे दूर नेऊन फेकून दिला शेतामध्ये. कोणालाच कळलं नाही. आता मात्र हे सगळ्यांना सांगितलं ना, सगळेच घरचे खूप हसतात. पण हे कौतुक वाटतं की लहानपणी पण आपण असलं काहीतरी ट्राय करायचो. तर असो, आपली गोष्ट सांगून झाली, गाजर खिसून झालं. आता काय करू, थोडासा सुकामेवा घेतला इथं. काजू, बदाम आणि पिस्ते प्रत्येकी 6 इतके घेतलेत. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आता हे बारीक असे चिरून घेतलेत. लगेचच पुढच्या कृतीकडे वळायचं आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातले. आता हे जे चिरलेले ड्रायफ्रुट्स आहेत तेही घालायचे आणि आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे आहेत तुपामध्ये. मिनिटभरात आपले ड्रायफ्रुट्स तळून झाले, ते काढून घेते. आणि याच तुपामध्ये आपण आता जो आपण गाजराचा खीस करून घेतला होता ना तो घालायचे. तर बघा, वाटीने मोजला तर 2.5 वाट्या इतका हा खीस भरला. अर्धा किलो गाजर आपण जर पकडले तर त्याचा 2.5 वाट्या इतका खीस इथे घेतलेला आहे. तुपामध्ये हा खीस घातल्यानंतर ना साधारण 2-3 मिनिटे असाच हा परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण काय म्हणतो, लाल चुटूक गाजरे, ती लाल चुटूक काय नसतात, थोडीशी लालसर असतात. पण खिसल्यानंतर ते अशी केशरी का दिसतात, हाच प्रश्न मला पडलेला आहे. कोणाला जर माहिती असेल ना की गाजर जरी लाल चुटूक असलं तरी ते खिसल्यानंतर केशरी का दिसतं, किंवा गाजरच्या हलव्याचा रंग केशरी का असतो, तर नक्की मला कमेंट करून सांगा. मला जाणून घ्यायला आवडेल. आता याच्यात आपण 2 वाट्या दूध घालूया. अजून थोडंसं दूध लागणारच आहे आपल्याला. तुम्ही एकदाच सगळं दूध घातलं तरीही चालेल, पण मी थोडं अंदाज बघत बघत घालते, त्यामुळे
आधी थोडं घातलं आणि नंतर थोडं घालणार आहे. तर दूध घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलं आणि सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं होतं ना, खव्याऐवजी आपण घरचाच एक जो पदार्थ आहे साधा सुद्धा तो वापरणार आहे याच्यात. तर तो पदार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर दुधावरची साय आहे. ती 3 दिवसाची साय मी साठवून ठेवली होती फ्रीजमध्ये. व्यवस्थित राहते, अजिबात खराब होत नाही. 3 दिवसांची साय मी एका डब्यामध्ये साठवून ठेवली होती खास गाजरचा हलवा करण्यासाठी. साधारण पाऊण वाटी इतकी ही साय भरते आणि ही पाऊण वाटी साय आपल्याला याच्यात वापरायची. आता इथे अजून अर्धा वाटी दूध घातलेलं आहे मी. तर सुरुवातीचं 2 वाट्या आणि आत्ताचं अर्धा वाटी म्हणजे 2.5 वाटी गाजरच्या खिसासाठी 2.5 वाटी दूध वापरलं आपण. पाऊण वाटी साय वापरलेली आहे. या सायमुळे आपल्याला खवा मावा काहीही वापरायची गरज पडत नाही. एकदम जबरदस्त चवीचा आपला गाजर हलवा तयार होतो आणि हलवा खाताना ना त्या खव्याची कमतरता अजिबात जाणवत नाही, एकदम क्रीमी लागतो. त्यामुळे खव्याऐवजी अशा प्रकारे साय नक्की वापरून बघा. आता ज्यांच्याकडे दूध जास्त प्रमाणामध्ये असतं ना त्यांना एकाच दिवसाची पाऊण वाटी साय मिळू शकते, पण ज्यांच्याकडे कमी आहे ना त्यांनी 2-3 दिवस आधी साठवून ठेवा साय. अगदी व्यवस्थित राहते, खराब वगैरे काही होत नाही. तर साय दूध घातल्यानंतर परत 2-3 मिनिटे परतलं, झाकण ठेवलं आणि 10 मिनिटांसाठी हे मी शिजू दिलं होतं. तर आपल्याला ना इथून पुढे काहीच करायचं नाही, फक्त हे गाजर दूध साय हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय आणि फक्त ना ढवळत राहायचंय. ते जर तसंच ठेवलं तर बऱ्याचदा कढईच्या तळाशी लागू शकतं, चिटकू शकतं. त्यामुळे अधूनमधून हे सारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला, कारण याच्यामध्ये आपण दूध वापरलंय, साय वापरलेली आहे, ते चिटकू शकतं लगेचच. त्याच्यामुळे इथं बघा तुम्हाला दिसतच असेल दूध आटत आलेलं आहे बऱ्यापैकी. साधारण 35 मिनिटे झालं मी याला असंच शिजू दिलेलं आहे. फक्त हे चिटकू नये म्हणून अधूनमधून सतत मी याला ढवळून घेते. अजून आपल्याला एक 5 मिनिटांपर्यंत हे असंच शिजवावं लागेल, त्यानंतर साखर घालायची आहे. तर गाजराचा जो नैसर्गिक रंग असतो ना तो या दुधामध्ये उतरलाय आणि दूधही कसं केशरी दिसायला लागलंय बघा ना, एकदम मस्त दिसते. बघा संपूर्ण 40 मिनिटे हे गाजर दुधामध्ये शिजवल्यानंतर आपण याच्यात साखर घातली. तर मी पाऊण वाटी साखर घातलेली आहे. याच्यामुळे परफेक्ट गोड हलवा तयार होतो. अगदीच गोड हवं असेल तर अजून 2-3 चमचे वाढवले तरीही चालेल. आता इथून पुढे 7 ते 8 मिनिटांपर्यंत आपल्याला हे अजून शिजवायचं आहे, कारण साखर घातल्यानंतर ती वितळते, त्याचं पाणी होतं, ते व्यवस्थित आटलं जावं तोपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. आता इथं सगळ्यात महत्त्वाची एक टिप सांगते. साखर घालताना गाजर संपूर्णपणे दुधात शिजल्यानंतरच घालायची, कारण काय होतं एकदा का साखर घातली का गाजराचं शिजणं थांबतं आणि मग गाजर व्यवस्थित शिजला नसताना जर साखर घातली तर मग तो हलवा चिवट होऊ शकतो. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड घातली, तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घातले. परत एकदा हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. साधारण 1 मिनिटभरापर्यंत परतून घ्यायचं. आणि हो, अजून एक दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे साखर घातल्यानंतर जास्त वेळ हा हलवा शिजवत बसायचं नाही. 7-8 मिनिटांमध्ये किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये हा हलवा परफेक्ट बनून तयार होतो. त्यामुळे ही एक टिप लक्षात ठेवा. जास्त वेळ जर शिजवत बसलात ना तर हलवा असा चिकट होतो, साखर जास्त शिजली जाते त्याच्यामुळे. तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा गाजर हलवा तयार होण्यासाठी आपल्याला एकूण 50 मिनिटे इतका वेळ लागला. बाकी सगळं साहित्य मी अगदी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथूनही तुम्ही चेक करू शकता. आता सीझनचा पहिला गाजर हलवा बनवलाय, तो मी देवाला दाखवणार आहे सुरुवातीला. त्यामुळे असं छान चांदीचं ताट वाटी घेतली आहे, देवाला नैवेद्य दाखवते. त्यानंतर सगळे मिळून हा गाजरचा हलवा आम्ही एन्जॉय करतो. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करून घ्या. सोबतची बेल आयकॉन दाबा. भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.